मुंबईकरांनो, वरळी ते मरीन लाईन्स हे अंतर पार करायला तुम्हाला किती वेळ लागायचा? 45 मिनिटं, कधी कधी 1 तास. पण आज तेच अंतर फक्त 10 मिनिटात पार होतंय. हे शक्य झाले मुंबईच्या कोस्टल रोडमुळे, म्हणजेच धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडमुळे. कॉन्क्रीटचा हा फक्त रस्ता नाहीये, तर हा मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर मधला एक गेम चेंजर आहे. पण जसा हा रस्ता खुला झाला, तशीच एक दुसरी रेस सुरू झाली, ती म्हणजे श्रेयवादाची. एका बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणते हे आमचं स्वप्न होतं, आम्ही पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणते आम्ही सत्तेत आल्यावरच याला वेग आला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दाव्यांची फॅक्ट चेक करणार आहोत. या रस्त्याची पहिली वीट कोणी रचली? निधी कोणाचा होता? उद्धव ठाकरेंचं योगदान खरंच किती आहे? आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप हा मुद्दा हायजॅक करू पाहते का? चला कोस्टल रोडच्या बोगद्यात दडलेले राजकारणाचे सत्य शोधूया. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. कोस्टल रोडची कहाणी आजची नाहीये. याची मुळं थेट 1962 मध्ये सापडतात, जेव्हा विल्कोस अहवालात पश्चिम किनारपट्टीवर रस्ता असावा अशी शिफारस करण्यात आली होती. पण तेव्हा ते शक्य झालं नाही. खऱ्या अर्थाने याला गती मिळाली ते 2011 मध्ये. तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाचा गांभीर्याने विचार सुरू केला. त्यांनी एक समिती नेमली, पण जोपर्यंत परवानग्या मिळत नाही तोपर्यंत कागदावरच्या रेषांना काहीच अर्थ नसतो. इथे एंट्री होते 2014 मध्ये सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारची. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. कोस्टल रोडसाठी सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे CRZची. CRZ म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोनच्या परवानग्या. समुद्रात भराव टाकायचा होता, पर्यावरणाचे नियम आडवे येत होते. इथे एक गोष्ट मान्य करावी लागली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातल्या मोदी सरकारशी सातत्याने पाठपुरावा करून या कठीण परवानग्या मिळवून दिल्या. त्यामुळे 2014 ते 2019 या काळात या प्रकल्पाचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला. या प्रकल्पाचे भूमिपूजन 16 डिसेंबर 2018 रोजी झाले. हे भूमिपूजन तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेने या सोहळ्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर देवेंद्र फडणवीस जे तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचं नाव नव्हतं आणि प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नव्हतं. मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण नसल्यामुळे त्यावेळी भाजपच्या इतर नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्या भूमिपूजन सोहळ्यावर अधिकृतपणे बहिष्कार टाकला होता. शिवसेनेने 16 डिसेंबर 2018 रोजी मुख्य भूमिपूजन उरकल्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी म्हणजेच 18 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी कोस्टल रोडसह इतर अनेक मोठ्या प्रकल्पांचे व्हर्च्युअल पद्धतीने भूमिपूजन केलं होतं. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, पण तेव्हा व्यासपीठावर उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. पण लक्षात घ्या, हा प्रकल्प राज्य सरकारचा नव्हता, तर तो मुंबई महानगरपालिकेचा होता. आणि BMC मध्ये सत्ता कोणाची होती? गेल्या 25 वर्षांपासून तिथे एक हाती सत्ता होती, शिवसेनेची. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या रस्त्यासाठी पैसा कोणी दिला? राज्य सरकारने की मोदी सरकारने? उत्तर आहे नाही. या 14,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा 99% खर्च बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या तिजोरीतून केला आहे. हा मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा आहे आणि तेव्हा BMCवर पूर्ण नियंत्रण शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचं होतं. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा या प्रकल्पावरचा दावा का प्रबळ आहे? त्याची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे कोस्टल रोड हे शिवसेनेचं वचननाम्यातील मुख्य आश्वासन होतं. बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईबद्दलचं व्हिजन आणि उद्धव ठाकरेंचा हट्ट यामुळे BMCने हा प्रकल्प हाती घेतला. दुसरं कारण म्हणजे 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर कोरोना आला, लॉकडाऊन लागलं, तरीही या रस्त्याचं काम थांबलं नाही. मावळा हे भारतातील सर्वात मोठं टनेल बोरिंग मशीन याच काळात मुंबईत आणलं गेलं आणि बोगदा खोदण्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं. तिसरं कारण म्हणजे तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पावर अक्षरशः मायक्रो मॅनेजमेंट लेवलला लक्ष ठेवलं होतं. दर आठवड्याला साईट व्हिजिट, अधिकाऱ्यांची बैठका आणि कोळी बांधवांच्या समस्या सोडवणं हे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. आकडेवारी पाहिल्यास जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं म्हणजे जून 2022, तेव्हा कोस्टल रोडचं 60% पेक्षा जास्त काम पूर्ण झालं होतं. बोगद्याचं काम जवळपास संपत आलं होतं. म्हणजेच या प्रकल्पाचा पाया आणि सांगाडा उभा करण्याचं श्रेय तांत्रिकदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातल्या BMCला जातं. 2022 मध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यांनी आल्यावर काय केलं? त्यांनी या प्रकल्पाचा वेग आणखी वाढवला का? होय, हे नाकारता येणार नाही की शेवटच्या टप्प्यातील कामं, फिनिशिंग आणि इलेक्ट्रिकल कामं वेगाने पूर्ण करण्यात आली.
पण इथेच भाजपची स्मार्ट पॉलिटिक्स सुरू झाली। 11 मार्च 2024ला या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचं वरळी ते मरीन ड्राईव्हनं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला। यावेळी उद्धव ठाकरेंना निमंत्रणही नव्हतं किंवा त्यांच्या नावाचा उल्लेखही सन्मानाने केला गेला नाही। भाजपने हे श्रेय कसं हायजॅक केलं? उद्घाटनाच्या वेळी संपूर्ण मुंबईत मोदींची गॅरंटी आणि डबल इंजिन सरकारचा वेग असे पोस्टर्स लावले गेले। कुठेही बीएमसीचा उल्लेख ठळक नव्हता, तर राज्य सरकारचं यश असं चित्र निर्माण केलं गेलं। हा रस्ता बीएमसीचा असल्यानं त्यावर टोल वसुली करून खर्च भरून काढायचा होता। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक घोषणा केली की हा रस्ता टोल फ्री असेल। या एका निर्णयाने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आणि त्याचं पूर्ण श्रेय शिंदे फडणवीस भाजप युतीला गेलं। तसेच या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देऊन भावनिक आणि राजकीयदृष्ट्या हा प्रकल्प हिंदुत्ववादी विचारांशी जोडला गेला, जेणेकरून उद्धव ठाकरेंच्या मतदारांना आकर्षित करता येईल। आता प्रश्न येतो, या सगळ्यामुळे भाजपला फायदा होईल की नुकसान? भाजपला फायदा होईल। आगामी बीएमसी निवडणुकांसाठी भाजपला एका मोठ्या शो पीसची गरज होती। मेट्रोची कामं रखडली आहेत, बुलेट ट्रेन अजून दूर आहे। अशात कोस्टल रोड हे त्यांच्यासाठी विजयाचे प्रतीक आहेत। आम्ही कामं पूर्ण करतो, ठाकरे फक्त गप्पा मारतात, हे नरेटिव्ह सेट करण्यासाठी भाजप याचा पुरेपूर वापर करत आहे। पण सामान्य मुंबईकर मूर्ख नाही। भाजपच्या या श्रेयवादावर टीकाही होत आहे। त्याची कारण काय? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्ध्या अधुऱ्या रस्त्याचं उद्घाटन केलं गेलं असा आरोप होतोय। पहिल्याच पावसाळ्यात बोगद्याला गळती लागली तेव्हा लोकांचा संताप झाला। क्रेडिट घ्यायला पुढे येता, मग गळतीची जबाबदारी कुणाची असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला। एकीकडे कोस्टल रोड चकाचक आहे, पण लिंक रोड किंवा पूर्व दुर्गती मार्गावर खड्डे आहेत। मुंबईकरांचं म्हणणं आहे की एका रस्त्याचं श्रेय घेताय, मग पूर्ण मुंबईच्या खड्ड्यांचं श्रेयही घ्या ना। अनेक निष्पक्ष मुंबईकरांनाही हे खटकलं की ज्या माणसाने कोरोना काळात या कामाची गती कमी होऊ दिली नाही, त्यांना उद्घाटनाला साधे बोलावले सुद्धा नाही। यामुळे सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकली आहे। मित्रांनो, या सगळ्या विश्लेषणातून निष्कर्ष काय निघतो? सत्य हे आहे की कोस्टल रोड हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा नेत्याचे यश नाही। संकल्पना काँग्रेसच्या काळात पुढे आली, परवानग्या देवेंद्र फडणवीसांनी आणल्या, निधी आणि मुख्य अंमलबजावणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बीएमसीने केली, अंतिम टप्पा आणि लोकार्पण शिंदे फडणवीस सरकारने केलं। पण जर आगामी निवडणुकीत भाजपने हे फक्त आम्हीच केलं असा प्रचार केला तर तो मुंबईकरांच्या पचनी पडणार नाही। कारण मुंबईकरांना माहीत आहे की हा रस्ता त्यांच्या स्वतःच्या पैशातून बीएमसीच्या एफडी तोडून बनवला आहे। केंद्राने किंवा राज्याने यासाठी विशेष ग्रँट दिली नाही। त्यामुळं या रोडचं खरं श्रेय कोणाला जात असेल तर ते त्या इंजिनियर्सना, त्या कामगारांना ज्यांनी दिवस रात्र एक केली आणि त्या सामान्य मुंबईकर करदात्याला ज्याच्या पैशातून हे स्वप्न सत्यात उतरलं। तुम्हाला काय वाटतं? या रोडचं श्रेय उद्धव ठाकरेंना मिळायला हवं की भाजपला? की ही श्रेयवादाची लढाई निरार्थक आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।